मी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आता 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तृतीया या वर्षी 30 एप्रिलला आहे। वैशाख महिन्यातील तृतीयेला आपण अक्षय तृतीया म्हणून साजरी करत असतो। अक्षय तृतीया हा दिवस दान धर्म तर्पण विधी होम हवन पितरांची पूजा माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस। आता यंदा अक्षय तृतीयाचा जो पुण्यकाल आहे जो शुभ मुहूर्त आहे तर तो 29 तारखेला 5:32 सुरू होणार आहे। 30 तारखेला दुपारी 2:31 असणार आहे। मग खरा जो मुहूर्त आहे खरं तर अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी असल्यामुळे या दिवशी कोणताही मुहूर्त बघायची गरज नाही आहे आणि उदय तिथीनुसार अक्षय तृतीया आपल्याला 30 तारखेला साजरी करायची आहे। आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण खूप काही वस्तू खरेदी करत असतो, दान धर्म तर्पण विधी होम हवन करत असतो। अक्षय तृतीया याचा अर्थ असा आहे की याला कधी क्षय नाही आहे, जे काही संपणार नाही आहे। या दिवशी केलेले दान धर्म सेवा पूजा अर्चा बाकीच्या काही चांगल्या शुभ गोष्टी त्याला क्षय नाही आहे, ते कधीच संपणार नाही आहेत, ते अक्षय तुमच्या सोबत असणार आहेत। म्हणून हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे। अक्षय तृतीयेला आपण खूप काही वस्तू खरेदी करत असतो, सोने चांदी। खरं तर आता सोन्याच्या भावाने इतकी उंच झळाळी घेतली आहे की सर्वसामान्य माणूस सोने चांदी किंवा हिरे मोती या गोष्टी खरेदी करू शकत नाही, पण सोन्या चांदीहूनही तेवढ्याच प्रभावी आणि माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या आणि वास्तूमध्ये सकारात्मक बदल घडून आणणाऱ्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता। तर त्या कोणत्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं अक्षय तृतीयेचा दिवस भगवान परशुरामांची जयंती म्हणून सुद्धा आपण साजरी करत असतो। भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचाच एक अवतार आहे, तर त्यांचा जन्मदिवस म्हणून सुद्धा आपण हा दिवस साजरी करत असतो। आता अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुमची इच्छा असेल तर गुंजवर सोनं तुम्ही आणू शकता, खरेदी करू शकता, कारण या दिवशी केलेले दान धर्म घेतलेली वस्तू ती कधी क्षय होत नाही, ती कधी संपत नाही, ती अखंड काळ आपल्यासोबत चालत असते। तर सोने चांदी दागिने हिरे मोती जर तुमची यथाशक्ती असेल तर तुम्ही खरेदी करू शकता। अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही वास्तू खरेदी करू शकता, घर फ्लॅट जमीन गाळा या गोष्टी तुम्ही बुक करू शकता। पण या गोष्टी ठीक आहेत, त्या तर आपण करतो, पण याला पैसाच लागतो, त्याच्याशिवाय त्या होत नाहीत। पण ज्या गोष्टी मनाला आनंद देणार आहेत, ज्या गोष्टी खरं तर खरेदी करायच्या असतात त्या कुठल्या तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सगळ्यात अगोदर येते ते शिरई। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लागणारी शिरई तुमच्या घरात असेल तर तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता। शिरई म्हणजे केरसुणी, नाही तर तुम्ही झाडू खरेदी करू शकता। आजकाल कोण शिरई केरसुणीने कोण झाडत नाही। तुम्हाला झाडू खरेदी करायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा खरेदी करू शकता, कारण माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं आहे। आणि खरं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी माठ खरेदी करायचा असतो, कुठलंही मातीचं भांडं खरेदी करायचं असतं। आता माठ का खरेदी करावा तर तुम्हाला सांगते, वैशाख महिना सुरू होत असतो, अंगाची लाही लाही होत असते, तापमान इतकं वाढलेलं असतं की याच दिवशी आधीच्या काळात माठ खरेदी करत असत आणि ते भरून ठेवत असत। छोटे किंवा मोठे मडके याच दिवशी खरेदी करायचे असते आणि त्याची पूजा करायची असते। केरसुणी आणि माठ या दोन गोष्टी खरेदी करणे खूप महत्त्वाचं असते आणि महत्त्वाचे म्हणजे खरेदी केलेला माठ भरून तो त्याच दिवशी दान करायचा असतो। करा आणि केळी या दोघांपैकी एक तरी घरी आणावं। माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या गोष्टी असतात आणि दान केल्याने ते अक्षय पुण्य आपल्याला लाभत असते। म्हणून आपल्याला याच दिवशी करा आणि केळी किंवा माठ खरेदी करावा। आता दुसरे येते ते मीठ। लक्ष्मी पूजनाला लागणारे मीठ या दिवशी आवर्जून खरेदी करावं। आता या मिठाचा काय वापर होतो हे आपण मार्गशीर्ष गुरुवारी मिठाचा वापर पाहिलेला आहे। आपल्या घरामध्ये जे आपण जेवण बनवतो त्याच्यामध्ये थोडं जरी मीठ टाकलं तरी आपल्या अन्नाला चव येते, नाहीतर तुम्ही कितीही शाही जेवण बनवा त्याच्यामध्ये मीठच नसेल तर त्या अन्नाला काही चवच नसते। आणि मेन म्हणजे मीठ हे शुक्राचं कारक असतं। आता शुक्र म्हणजे काय तर लक्झरी आयुष्य लक्झरी लाईफ वैभव याचं कारक मानलं गेलेलं आहे। म्हणून मीठ खरेदी करणं, मीठ म्हणजे आपली आर्थिक प्रगती सुद्धा होते। माता लक्ष्मीला मीठ अतिशय प्रिय असतं आणि आपण जेव्हा अक्षय कलश भरत असतो तेव्हा त्या मिठाचा सुद्धा वापर केला जातो।
तुम्ही कोणत्याही प्रकारचं मीठ जे तुम्ही घरात वापरता, मग तुम्ही टाटा मीठ असेल किंवा तुम्ही समुद्री मीठ असेल किंवा खडा मीठ असेल, मीठसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. या दिवशी मीठ खरेदी करणे अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे. धने, ज्याला धन आपण असं म्हणतो, या दिवशी धनेसुद्धा खरेदी करू शकता. आता हे धने फक्त खरेदी करून नाही ठेवायचा, त्याचा वापर तुमच्या घरात झाला पाहिजे. अगदी जास्त काही नाही तर 10 रुपयाचे धने तुम्ही खरेदी करू शकता आणि याच दिवशी त्याची पूजा करायची असते. मीठ जेव्हा खरेदी करतो तेव्हा तुम्ही माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची जेव्हा तुम्ही पूजा करणार त्याच्यामध्ये मीठ भरून ठेवावं. हे मीठ अतिशय शुभ आणि लाभदायी मानलं जातं. त्याच्याचबरोबर महत्त्वाचं असतं ते पिवळी मोहरी. पिवळी मोहरी या दिवशी खरेदी करणं अतिशय शुभ मानलं गेलं आहे. पिवळी मोहरी 5 ते 10 रुपयांची जेवढी जमेल तेवढी तुम्ही आणायची आहे. आता तांत्रिक उपायांसाठी, तांत्रिक उपाय म्हणजे काय, अशी बाधाबिधा नाही करायची, पण घरात कालभैरवाष्टक पठण करताना पिवळी मोहरीचा वापर केला जातो. नजर काढण्यासाठी पिवळ्या मोहरीचा वापर केला जातो. म्हणून या दिवशी काहीही नाही झालं तरी पिवळी मोहरी आवर्जून तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर ह्याच दिवशी अन्नधान्यांची खरेदी करणं महत्त्वाचं असतं. काही ठिकाणी असं असतं की वर्षभराचं धनधान्य आपण भरून ठेवत असतो. बऱ्याच ठिकाणी ही प्रथा आहे. या दिवशी तुम्ही कुठलंही अन्नधान्य, मग तुम्ही गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, डाळी किंवा जे तुमच्या घरात असेल, तुम्ही त्याचा साठा करून तुम्ही ठेवला असेल तर अगदी काहीच नाही तर अगदी थोडे धान्य तरी घरात आणावं. अन्नधान्य म्हणजे काय तर तांदूळ, ज्वारी, बाजरी, अगदी थोडंसं पावशेर, अर्धा किलो किंवा 1 किलो आणून त्याची सुद्धा तुम्ही पूजा करायची असते आणि अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची असते की माझ्या घरात कधीच अन्नधान्याची कमतरता भासू देऊ नको, माझ्याही घरात अखंड वास तुझा असू दे. आता या झाल्या अतिशय महत्त्वाच्या वस्तू ज्या तुम्हाला खरेदी करायच्या असतात. आता काही आध्यात्मिक वस्तूसुद्धा आपण बघणार आहोत, ज्याचा वापर तुम्ही करणार असाल तरच तुम्ही खरेदी करा. तुम्ही त्याच्यावर पूजा करणार आहात का, त्याच्यावर तुम्ही सेवा करणार आहात का, तर सेवा करणार असाल तर आवर्जून गोष्टी तुमच्या देवघरामध्ये असणं महत्त्वाचं आहे. यंत्रांचा भडीमार करणं, वस्तूंचा भडीमार करणं याचा अर्थ नाही. तुम्ही सेवा करणार असेल तर तुमच्याकडून सेवा घडणार असेल, तुम्हाला सेवा करण्याची जर इच्छा असेल तर या वस्तू घ्या, नाहीतर अजिबातच तुम्ही या वस्तू घेऊ नका, वस्तू खरेदी करू नका. सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचं येतं ते श्रीयंत्र. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही खरेदी करू शकता. हे जे श्रीयंत्र आहे, हे यंत्र माता लक्ष्मी, भगवान विष्णूंचं आसन आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीयंत्र घेणे शुभ मानलं गेलं आहे. जवळपासच्या दुकानात किंवा केंद्रातून तुम्ही हे घेऊ शकता. आता येतं ते कवड्या देवघरात ठेवायच्या आणि हळदी कुंकू लावून त्यांची रोज पूजा करायची, एवढंच काम नाही आहे. जेव्हा अष्टमी असते, जेव्हा पौर्णिमा असते, तेव्हा त्या कवड्या हातात घेऊन त्यांच्यावर सेवा करायची असते आणि कवड्यांचा वापर किंवा या कवड्यांची सेवा, कवड्या ही माता लक्ष्मी आणि आपल्या कुलदेवी यांना अतिशय प्रिय आहे. आता कवड्या फक्त घेऊन आपण देवघरात पूजायच्या नाही आहेत, त्याच्यावरती सेवा करायची आहेत, त्याचा वापर करायचा आहे. अष्टमीला, पौर्णिमेला तुम्हाला त्याच्यावरती सेवा करायच्या आहेत. आता कवड्या तुम्ही पांढऱ्या घ्या किंवा पिवळ्या घ्या. जेव्हा आपण सेवा करायची असते तेव्हा पांढऱ्या कवड्या पिवळ्या करायच्या असतात आणि त्याच्यावर सेवा करायची असते. मग तुम्हाला पांढऱ्या कवड्या भेटल्या तरी चालतील, पिवळ्या भेटल्या तरी चालतील आणि सेवा करणार असेल तरच या कवड्या घ्या. दुसरं येतं ते कुबेर यंत्र. ज्या पद्धतीने आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत असतो त्याच पद्धतीने कुबेर यंत्रावर पण हळदी अर्चन करायचं असतं. म्हणजेच काय तर हळद अर्पण करायची असेल, म्हणजे सेवा करायची असेल. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही कुबेर यंत्र खरेदी करू शकता. कोणत्याही गुरुवारी किंवा पौर्णिमेला त्यांची सेवा करू शकता. रोज आपण देवाची पूजा करतो तसंच धूप दीप ओवाळायचं असतं आणि त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची असते. आता नंतर येतं ते रुद्रयंत्र घरात असणं खूप गरजेचं आहे. पण घरात जर बाधित व्यक्ती आहे, आजारी व्यक्ती आहे, एखाद्याला खूप व्यसन आहे, प्रचंड व्यसनयुक्त व्यक्ती तुमच्या घरात जर असेल तर ह्या रुद्रयंत्रावर आपल्याला सेवा करायची असते. रुद्रयंत्रावर रुद्रपठण करायचं असतं. रुद्रयंत्रावर गळती स्टँड ठेवून तो अभिषेक केलेलं तीर्थ रुद्रपठण करत करत त्या यंत्रावर पडतं आणि आता ते पडलेलं पाणी, ते तीर्थ
त्या बाधित व्यक्तीला त्या व्यसनी व्यक्तीला द्यायचं असतं ते तीर्थ. ते पडलेलं जे पाणी असतं ना गळती स्टँडमधून जे थेंब थेंब पडतं ते पाणी त्या बाधित व्यक्तीला किंवा पूर्ण फॅमिलीने पिलं तरी खूप चांगलं, अतिशय उत्तम. तुमच्या घरात जर अशी व्यसनी किंवा आजारी व्यक्ती असेल तर ते घरात घेणं महत्त्वाचं आहे, म्हणजे त्याच्यावरती तुम्ही थोडीफार तरी सेवा कराल. नवरा हट्टी आहे, तापट आहे, ऐकत नाही, चिडचिडपणा करतो किंवा त्याला व्यसन आहे, माझा नवरा खूप ड्रिंक करतो, खूप जास्त नॉनव्हेज खातो किंवा बाहेरचा नाद आहे, ड्रग्स, गांजा, गुटखा, जुगार, जो काही व्यसन आहे, आलेला पैसा पत्त्यांमध्ये टाकतो, लॉटरीला लावतो, असा असेल तर नक्कीच तुम्ही रुद्रयंत्रावर सेवा करू शकता आणि ते तीर्थ त्या व्यक्तीला देऊ शकता. तुमच्या घरामध्ये जर व्यसनी, बाधित, आजारी माणसं नसतील तर हे रुद्रयंत्र तुम्ही नाही घेतलं तरी चालेल, त्याची गरज नाही आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराची उपासना असते तेव्हा पूर्ण महिना आपण रुद्रतीर्थाची सेवा केली जाते. जर तुमची इच्छा असेल रुद्रयंत्र घ्यायची तर तुम्ही घेऊ शकता. आता येते ते गजंतलक्ष्मी. गजंतलक्ष्मी म्हणजे काय तर अष्टलक्ष्मींपैकी एक गजंतलक्ष्मी असते. गजंतलक्ष्मी आपल्या घरात असल्यावर त्याची फक्त हळदी कुंकू अक्षदा वाहून त्याची पूजा करायची असते. जर तुमची इच्छा असेल तर ती तुम्ही गजंतलक्ष्मी खरेदी करू शकता. गजंतलक्ष्मी खरेदी करताना लक्ष्मीचा उजवा पाय पुढे आलेला असतो, म्हणजे ती चालती आहे, तिची सोंड वरती आहे. या पद्धतीने उजवा पाय पुढे असलेली गजंतलक्ष्मी खरेदी करावी. आता येतं ते चांदीची पावलं. चांदीची पावलं खरेदी करावीत आणि आपल्या उंबरट्यावर लावावीत. प्रत्येकाला चांदीची पावलं खरेदी करणं जमत नाही तर तुम्ही तांब्याची सुद्धा पावलं खरेदी करू शकता. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तांब्याची पावलं खरेदी करू शकता. आणि आता नेक्स्ट येतं ते सूर्यदेवांची प्रतिमा. सूर्यदेवाची प्रतिमा ही आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती लावायची असते. सूर्यदेवाची आपल्या घरावर, कुटुंबावर कृपा राहावी म्हणून सूर्य म्हणजे बलवान आणि सुख. नोकरीमध्ये अडचणी येत असेल तर नोकरीमध्ये जर तुम्हाला अडचणी येत असेल तर सूर्यदेवाची उपासना केल्याने आपले मनोबल, आपला कॉन्फिडन्स खूप जास्त वाढत असतो. तुमची इच्छा असेल तर तुम्ही सूर्यदेवाची प्रतिमासुद्धा खरेदी करू शकता. या पद्धतीने वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर तुम्ही स्वामींची मूर्तीसुद्धा याच दिवशी, अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करू शकता. स्वामींचा फोटो पण तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. त्याचबरोबर भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा पण फोटो तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनुष्याचा शुक्र हा त्याच्या बायकोवर असतो आणि बायकांना ज्या गोष्टीत आनंद मिळत असतो त्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता किंवा नवऱ्याने आपल्या बायकोसाठी तिला जी वस्तू आवडते ती खरेदी करू शकता. कारण जेव्हा तुमच्या घरातील कुलस्त्री आनंदी होते तेव्हा त्या घरात अखंड लक्ष्मी नांदतेच. आणि खरं तर ज्या घरातील लक्ष्मी कुलस्त्री खळखळून हसते त्या घरातल्या पुरुषाचा शुक्रसुद्धा तेवढाच बलवान होतो. मग जर तुमची इच्छा असेल तर पैंजण, अगदी तुम्ही जोडवेसुद्धा या दिवशी खरेदी करू शकता. साड्यांची फार काही बायकांना आवड असते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही साडीसुद्धा खरेदी करू शकता. म्हणजे तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतः आनंदी होता तेव्हा घरातील वास्तूसुद्धा आपल्याला तथास्तु म्हणत असते. आजच्यासाठी फक्त इतकंच. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.